नॉट सॅटिस्फाईड कम्प्लिटली. कारण हाय, माझं नाव राहुल शिरपूर आहे. मी नागपूरवरून आलेलो आहे आणि मी इंजिनियर आहे आणि ॲज अ ई-कॉमर्स कंपनीसाठी ॲज अ SEM एक्सपर्ट काम करतो आहे मागच्या काही वर्षांपासून. मी पर्ल फार्मिंगबद्दल काही लास्ट 1-2 वर्षापासून पाहतो आहे. ॲक्च्युली मी पाहत होतो की काही नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी असेल, त्यात मी स्वतःचं काही सुरू करू शकेल, तर त्यासाठी मी रिसर्च करत होतो. तर त्यासाठी मी फिशरीजच्याबद्दल मला माहिती पडलं. मी एक प्रोजेक्ट पण टाकलेला आहे फिशरीजचा, 4 महिने झालेले आहे, चांगला सुरू आहे तो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर करू शकत असेल मी, तर त्यासाठीही माझी रिसर्च सुरू होती. तर मी पर्ल फार्मिंग आणि स्पिरुलिनासाठी मला माहिती पडलं. तर तेच यूट्यूबवर रिसर्च करत होतो. तर तेव्हा मला स्वप्नील सरांचा व्हिडिओ समोर आला. त्यावेळेला पाहून त्यांनी जे नॉलेज थोडंफार त्याच्यात आधी मी एक व्हिडिओ पाहिला होता, मला चांगला वाटला. त्यामुळे मग मी कंटिन्यू त्यांचं थोडं 1-2 व्हिडिओ पाहणं सुरू केलं. कॉन्टॅक्ट्स भेटला तर मी त्यांना एक कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनीही त्यावरही मला चांगला गाईड केलं आणि त्यावेळीही त्यांचा सपोर्ट चांगला होता. लास्ट बॅचला येणार होतो मी, पण माझं काही येणं झालेलं नाही. तर त्यामुळे मी या बॅचला आलेलो आहे. आणि इथे मी जे आलो होतो एक्झॅक्टली की मी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये चाललेलो आहे, तर त्याबद्दल पूर्ण माहिती असायला पाहिजे स्वतःला. आणि मला शिकायचा होता, इंटरेस्ट होता की काय ॲक्च्युली पर्लमध्ये होतं, काय कसं करायचं. तर इथे आल्यानंतर माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. ट्रेनिंग खूप चांगल्याने कंडक्ट केलेली आहे आणि नॉट इवन ट्रेनिंग ओनली, बट मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, कशाप्रकारे लोक पर्ल फार्मिंगमध्ये फसवणूक करतात आहेत, कशाप्रकारे तुमच्यासाठी नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे. आपण पर्लला फक्त मी म्हणजे जास्त माहिती नव्हतं की फक्त ॲज अ ज्वेलरी म्हणून यूज करू शकतो. पण इथे आल्यावर माहिती पडलं की नॉट इवन ज्वेलरी, हे ॲज अ फार्मास्युटिकल्समध्ये कामात येतं, त्यानंतर आयुर्वेदामध्ये कामात येतं. त्याचे ज्वेलरीज बनवू शकतो आणि आणखी असेच त्याच्या रिलेटेड खूप सारे बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत. तर ही एक जशी अनटच इंडस्ट्री आहे आणि यामध्ये काम करायला आणि ही ग्रो करायला खूप स्केलेबल आहे हे खूप. तर यात विचार करू शकतो समोर. आणि यांच्या ज्या पर्ल फार्मिंगची ज्या टेक्निक्स आहे त्या एकदम वेगळ्या वाटल्या. कारण बाकी आतापर्यंत जे पाहिलं किंवा तुम्हीही सर्च करत असाल कधी कुठे, तर तुम्हाला दिसत असेल लोक त्यांना नेटमध्ये टाकतात किंवा टोपल्यामध्ये लटकवून ठेवत आहेत. त्यावेळेला यायच्या पहिले मी आणखी ट्रेनिंग अटेंड केलेली होती, पण आय वॉज नॉट सॅटिस्फाईड कम्प्लिटली. कारण तिथेही मी गेलो, मला फक्त बसवलं, सर्जरी सांगून दिली, वरवर सांगितलं, टेक्निकल नॉलेज काही दिलंच नाही. त्यामुळे मी जे प्रश्न घेऊन गेलेलो होतो तिथे तसेच माझ्या डोक्यात होते सगळे. आणि त्यामुळे ॲक्च्युली ते खूप जवळ पडलं मला. त्यामुळे मी तिथे जायचं डिसिजन घेतलं होतं, पण दॅट वॉज माय रॉंग डिसिजन. कारण पैसेही वेस्ट गेले, माझा वेळ वेस्ट गेला. आणि इथे आलो, माझे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत, चांगलं आहे. आणि जसं सांगत होतो मी टेक्निक, तर तिथे मला एक गोष्ट मी त्यांना विचारलं होतं की आपण नेटमध्ये यांना का असं करतात. तर त्यांच्याकडून मला असं उत्तर मिळालं होतं की शेलला जसं थोडा त्रास होतो, जो सिक्रेशन वगैरे जास्त होतं पर्ल बनायला, तेव्हाच तर पर्ल बनवते ती. पण तेव्हा मला ती कुठे ना कुठे मलाही मनात चुकीची वाटली की कशाला हिला त्रास द्यायचा. सेकंड वे मी पाहिलं होतं एक टोपलीमध्ये. तर तेव्हा विचार केला होता मी की जर टाकलं तर कमीत कमी यांना नेटमध्ये नाही लटकवणार, कमीत कमी टोपल्यात त्यांना ठेवणार. पण इथे आल्यानंतर माहीत पडलं की त्यांचं जे मूळ राहण्याची पद्धत आहे, जसे मातीत राहतात, मडमध्ये राहतात, सरांनी त्याच प्रकारे इथे क्रिएट करून ठेवलेली आहे. तर इथे त्या जास्त कम्फर्टेबल आहे आणि जिथे कम्फर्टेबल असेल तर नॅचरल आहे की रिझल्ट चांगलेच मिळतील. यांचा ऑनगोईंग प्रोजेक्ट ऑलरेडी चाललेला आहे, चांगलं करत आहेत. समोर पाहू मी पण माझं अजून कसं करू शकतो मी आणि कसा यांच्यासोबत जुळू शकतो ते म्हणजे मी विचार केलेला नाही अजून, पण नक्की विचार करेल आणि होऊ शकतं मी यांच्यासोबत जुळेल लवकरच. थँक्यू.